ओके. आता हे डेरिव्हेशन कशाचं आहे? लॉंग सिलेंड्रिकल कंडक्टर वायरचं. म्हणून हा जो शेप ड्रॉ केलाय तो पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर आहे आणि ही त्याचा ऍक्सिस आहे बघा, राईट. आणि अराउंड दॅट सिमेट्रिकल गॉसियन सरफेस ड्रॉ केलाय. एस कंडक्टरची रेडियस किती आहे? स्मॉल आर, कॅपिटल आर. अँड गॉसियन सरफेसला आपण एक इलेमेंटल एरिया कन्सिडर केला. एस गॉसियन सरफेस सिलेंड्रिकलच आहे, फक्त छोटा आहे. ऑफ लेंथ हाऊ मच? एल ही लेंथ आहे गॉसियन सरफेसच्या सिलेंडरची आणि त्याचा रेडियस किती आहे? आर आहे. इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? फिगर झाली ड्रॉ? ओके. फिगर ड्रॉ करायची होती. एक इलेमेंट ड्रॉ करा पी ऍट पी ऑफ एरिया डीएस आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज अलॉंग दॅट डीएस आहे बघा. म्हणजे पुन्हा ह्या दोघांमध्ये अँगल थीटा किती आला? अँगल थीटा इज 0. काय डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं. मग पहिली स्टेप काय? गॉस सोडायचं लॅम्बडा बरोबर. क्लोज इंटिग्रेशन ऑफ ई डायरेक्ट लिहिलं आपण ds cos 0. इज इट राईट? कारण अँगल 0 आहे ई आणि डीएस मधला. इज इक्वल टू हाऊ मच? क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. बरोबर. पुढची स्टेप काय करणार? ई कॉन्स्टंट जे डिराईव्ह करायचं आहे, अ क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds cos 01 इज क्यू बाय एप्सिलॉन नॉट. काय डाऊट आहे यामध्ये? ह्या साईडला फिगरच्या ह्या साईडला लिहा. हाऊ मच क्लोज इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे एंटायर एरिया ऑफ गॉसेन सरफेस काय येणार? हा सरफेस आहे. मग सरफेसचा एरिया फाइंड करायचा. सरफेसची लेंथ किती आहे? एल. बरोबर आहे ना? आणि अजून एक डायमेन्शन किती आहे? सर्कम्फरन्शियल लेंथ. जर रेडियस स्मॉल आर असेल तर सर्कम्फरन्शियल लेंथ काय येणार? जर रेडियस स्मॉल आर रेडियस आहे तर ही सर्कम्फरन्शियल लेंथ किती येईल? 2πr. असंच ना सर्कम्फरन्शियल लेंथ. म्हणजे एक लेंथ मिळाली, एरिया सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. मग एक लेंथ 2πr झाली आणि दुसरी लेंथ किती आहे? एल. म्हणजे सरफेस एरिया किती आला? 2πr इंटू एल. हे कळालं कसं काय ना? हे 2πr एल कसं आलं कळालं निकम? ओके. आपण सर्कम्फरन्शियल लेंथ फाइंड केली आणि त्याला ह्या लेंथ मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार? एरिया ऑफ गॉसियन सरफेस किती आहे तो? ई 2πrl. इज इट राईट? आता ह्यामध्ये दोन्ही व्हेरिएबल आहेत बघा. जसं आपण साईज बदल तसं लेंथ बदल का नाही? आणि असं चेंज होत आहे. त्यामुळं आपल्याला इंटम ऑफ आर पाहिजे, नॉट इंटम ऑफ एल पाहिजे. मग मला आर रिप्लेस करायचं आहे इंटम ऑफ वॉट? एल रिप्लेस करायचं आहे. म्हणून मी लॅम्बडा यूज केला. लॅम्बडा फॉर्म्युला काय? क्यू बाय एल. व्हेरी गुड. क्यू इज हाऊ मच? तर लॅम्बडा जर क्यू बाय एल असेल तर क्यू काय असणार? लॅम्बडा एल. लॅम्बडा एल कुठं का आलं? फिगरच्या या साईडला लॅम्बडा आहे बघा. लॅम्बडा इज क्यू बाय एल. क्यू इज लॅम्बडा एल. का केलं का आलं? कारण आपल्याला लेंथ नको आहे म्हणून लेंथ गेट कॅन्सल. आणि त्यामुळे फॉर्म्युला काय आला? इज लॅम्बडा अपॉन 2π एप्सिलॉन नॉट इंटू वॉट? आर.
समजलं डेरिव्हेशन? इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? डेरिव्हेशन कळालं काय?